बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगचं आमंत्रण ते म्हणजेच जीकेसी दुंद्रे या संघाला दिलेलं आहे. आणि इथून आपण पाहतोय जरूर आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील जरूर रवाना झालेली आहे. यापुढे विजेता वर्सेस विजेता सामना होणार आहे, कारण पहिल्या फेरीतून आपण जर पाहिलं तर हा शेवटचा सामना आहे साकी सोडतमधला, त्यामुळे त्या संघाने देखील तयार राहायचं आहे. पहिला सामना जिंकला होता तो म्हणजेच नेरे संघानं, आणि नेरेच्या नक्कीच सामन्यानंतर आपण पाहिला दुसरा सामना विजय आकुर्ली संघ झाला होता. सो त्या दोन संघांनी देखील तयारीत राहायचं आहे. मॅचकडे आपण जाऊया. पंचांचा इशारा, सामना सुरूचा. गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. रोशन करमेळकर तयार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक दुंद्राईकडून हाताळण्यासाठी. नेरेला जेंट आणि पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल आणि पहिल्याच बॉलला आक्रमण. फिल्डर आहेत आणि अगदी सुंदर कॅच. निशांत पाटीलचा डाव, गोल्डन डकचा शिकार, फलंदाज बाद. यांनी एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. कुणाल दवणे आता इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विनायक दवणे पाहायला मिळेल. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आला आहे. रोशनला पहिल्या बॉलला विकेट मिळाली आहे. जीकेसी दुंद्रे आणि विरोधामध्ये आपल्याला दुंद्रेपाडा हे दोन संघ पाहायला मिळतात. जवळपास आपण जर विचार केला तर मागील मॅचचा विजेता संघ चिंचवली, त्यानंतर आताचा दर्शनी सामना सुरू असलेले दोन संघ एकाच ग्रामपंचायतमधून बिलॉंग करणारे संघ आहेत. सो एकमेकांतील आपण जर पाहिलं तर उनिवाजा सगळ्या इथून रीड करून आज मैदानामध्ये उतरलेत. दरम्यानचा हा सामना देखील तेवढाच इंटरेस्टिंग आहे, कारण दुंद्रे आणि दुंद्रेपाडा एकत्रित राहिलेली ही गावं आपण पाहिलेली आहेत. ओ सुपर, याची गरज होती आणि तो फटका आपण बघितलाय ते पहा. जबरदस्त बॅटिंग. या चौकारानं इम्पॅक्ट जरूर पडेल मैदानामध्ये. विनायक दवणे एक अगदी चांगला फलंदाज, आणि त्याला जशी चान्स मिळाली त्यानं लगेचच फायदा उचलला इथून आणि चौकार ठोकलाय बॉलवरती. दत्ता डबले सोडून दिले बॉलला. लेग स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा बॉल आहे, पण त्यांनी वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त एक धाव मिळणार आहे बॉलवरती. सिंगलला धावसंख्या पुढे जाईल. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या पाहायला मिळेल ती म्हणजेच 5 झालेली आहे. 5 रन धावफलकावरती. एक गड्याचा लॉस सध्या रोशन आणि रोशनसह आपण जर विचार केला तर रिसेंट चौकार थोडासा त्याला दबाव तंत्रामध्ये आणणारा राहिला. ओ सुपर फील्ड, शुभम सिनारे. चांगलं फिल्डिंग. सेकंड स्लिपमध्ये आपण पाहिलं की तिथे उपलब्ध होते आणि त्यानंतर प्रोटेक्शन अगदी चांगलं. हनुमान उडी लगावली. बॉलला स्टॉप करण्यासाठी ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आपण जर बघितली तर 6 झालेली आहे. 6ला एक गड्याचा मोबदला आपल्याला पाहायला मिळतो इथे. लॉस ऑफ 1 विकेट, 6 रन. दुंद्रे आणि दुंद्रेपाडा दोघांमध्ये मॅच आहे. जवळचे संघ मधोमध्ये फक्त आणि फक्त एका चढउताराचा फरक आहे आणि एकाच ठिकाणी बसलेली दोन गावं, आणि या दोन गावातील राजकुमार आज एकमेकांच्या विरोधात लढाई लढत आहेत मैदानाच्या मध्ये. निमित्त आहे अध्यक्ष ट्रॉफीचा. ओ चांगला फटका, गॅप शोधली आहे विनायक दवणे. ड्राईव्ह भरपूर चांगला होता, पण बॉलला अगदी आपण पाहिला की तिथे वैकल्पिक बाउन्स मिळाला, त्यामुळे कदाचित 4 होण्यापासून वाचलं. फिल्डिंग चांगली अमोलची. थोडेसे ऑर्थोडॉक्स होते लॉंग ऑफ पासून आणि प्रोटेक्शन देण्यासाठी अगदी चांगलं योगदान त्यांचं पाहायला मिळालं. या बॉलवरती आलेल्या सिंगल्स टीमची धावसंख्या 7 वरती जाऊन पोहोचलेली आहे. हॅलो,
तर आकाश 12 वाजून गेलेत आणि मध्यरात्रीनंतर 12 वाजल्यानंतर आपण पाहतो मध्यरात्र आणि रात्री के यात्री स्नेहकुंज आधारगृहच्या आमच्या 40+ मास्टर नितीन जोशी त्यांची एंट्रीच लेट असते, काम पण लेटच असतो सर्व आणि रात्री की यात्री त्यांना का म्हटलं जातं? रहस्यांचा उलगडा जरूर होणार आहे. इथे पहा हवा आणि उंच बॉल. ओ तिसऱ्या अटेम्प्टला कॅच. जबरदस्त झेल. न्यू एंट्री आहे मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय लहू पाटील आणि लहू पाटीलचा योग्य झेल. विकेट आलेली आहे, तीही महत्वाची. फलंदाज बाद होतोय विनायक दवने. बागेश्वर पाटील होते तिथे पहा. सेकंड अटेम्प्ट लॉस. थर्ड अटेम्प्टला रिले कॅच. आज मी आधी चर्चा केली की नक्कीच डेब्यू करतात पकडूया त्या मॅचमध्ये आणि बागेश्वरचा हा झेल जो आहे तो झेल अगदी आता इथून संघासाठी पोषक राहील. 7 धावसंख्या, 7ला 2 पडलेले आहेत. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी. रोशन पावलला कॅपिटलाइज करू नाही शकलेत बॅट्समन. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये विकास सिन्नारी आणि कुणाल धवने हे 2 ट्रम्प कार्ड खेळाडू टीमचे आणि त्यांच्याकडे जरूर लक्ष राहील आता ही 2 टीमचं. यॉर्करची लेंथ वापरलेली आहे. एक सिंगल मिळेल, यापेक्षा जास्त पर्यायी नाही आहे त्यांच्याकडे उपलब्ध. सिंगलनं पहिलं षटक समाप्त झालंय. 8 बनल्यात, 8ला 2 विकेट. एक सक्सेसफुल षटक दुंद्रेपाडासाठी रोशन करमेळकरचं. बघा टीम मीटिंग तुम्ही 3 षटकानंतर घेऊ शकता. आता तुम्हाला ती परमिशन नाही आहे. अगदी जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हा तुम्ही पाण्याची मागणी करू शकता. शायनर ग्रुप आणि आमच्या आयोजकांना विनंती आहे, सामना सुरू असताना बाईक असतील त्या मैदानाच्या बाजूने घेऊन यावा. मॅच ऑन आहे आणि या सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या. चला पंच 4 षटकं 20 मिनिटं. आज एकच संघ आपल्याला क्वालिफाय करायचे. धन्यवाद. 8 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 2 गड्यांचा लॉस आहे. चला स्पीडअप करा प्लीज. थोडीशी आपण आता इथून गतीनं मॅच घ्यायची आहे प्लीज. यासाठी आपण लक्ष द्या. आता ही जबाबदारी पंचांची नाही आहे, सगळ्यांची आहे, खेळाडूंची आहे. त्यामुळे खेळाडून देखील या गोष्टी मी म्हणेन की सातत्यानं जरूर या गोष्टीवरती देखरेख केली पाहिजे. मॅचकडे आपण जरूर जाऊया. ओव्हर क्रमांक 2 P2ला सुरुवात होती आहे. अमोलच्या हातामध्ये चेंडू दिला आहे ॲज अ कॅप्टन रोशननं आणि इथून जरूर पाहायला मिळेल की अमोल ओव्हर क्रमांक 2 साठी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग करत असताना विकास आणि कुणाल एक असा फलंदाज राहिला आहे मी म्हणेन फक्त या संघामधील नाही तर ND डिव्हिजनमधील की अगदी मोठ्या खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव जरी हिडन असलं तरी मी म्हणेन की एक चांगला खेळाडू आहे. मग पनवेल प्रीमियर लीग तिथे आपण पाहिलं की अगदी 30 धावांची विस्फोटक इनिंग आणि तिथून आपण पाहिलं की अगदी मोठ्या पडद्यावरती हाही खेळाडू आपल्याला झलकताना पाहायला मिळाला. स्पेशली आपण जर पाहिलं ना तर लीग स्टेजला आकाश तारेकर अनेक वेळा या खेळाडूला पिक करतो कारण खेळाडूचा खेळ त्याला माहिती आहे आणि एक परिचयाचा खेळाडू आहे. रिसेंट PPL कलंबोली या संघामधून तो खेळला होता. वेळ जास्त घेऊ नका अशी विनंती. मॅच सुरू होत्या. ओव्हर क्रमांक 2 अमोलचा षटक P2ला. बॉलिंग स्ट्रायकेडला विकास. हवेत घ्यायचा प्रयत्न. मिसटायमिंग स्ट्रोक. उंच हवेत बॉल. फिल्डर पोहोचलेत. फंबल झालेत. 2 खेळाडूमध्ये चकमक. तोपर्यंत चान्स होती 2 धावा चोरण्याची आणि 2 धावा आपण पाहतोय सहज गतीनं इथे जरूर पाहायला मिळतात. हवेत कॅच होती पहा. त्यानंतर फिल्डर पाठलाग करत असताना जरूर पोहोचले तिथे. थोडे फंबल, दोघांमध्ये चकमक उत्तम आणि राहुलमध्ये. दहा धावा धावफलकावरती इथे जरूर आपण पाहतोय. आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच धावसंख्या जी आहे ती धावसंख्या आपल्याला 10 वरती पाहायला मिळते. चेंडू जर आपण पाहिलं तर जरूर आपण पाहतोय की इथे सध्या तरी 2च धावा देऊन जाणारं हे षटक आहे अजूनपर्यंत आणि चांगले चेंडू फेकलेले आहेत अमोलनं. सार्थक संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे एका गोलंदाजीचा विकल्प इथे एक चर्चेचा विषय जरूर आहे. पण 4 ओव्हर आणि आपण जर 5 ओव्हर आणि आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये 4 गोलंदाजांचा वापर आहे. सो हा एक प्लस पॉईंट राहील सध्या दुंद्रेपाडा या संघासाठी.
10 रन ऑन बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर जरूर संघाची धावसंख्या 10 झालेली आहे. ड्युअल डिजिट म्हणजे धावसंख्या आहे. 10 सरकार JKC दुंद्रे संघ मैदानामध्ये. ओ सुपर या प्रकारच्या गोलंदाजीची गरज आहे. JKC दुंद्रे संघ म्हटला तर त्यांच्यावरती अभ्यास करून आलाय यावेळेला दुंद्रेपाडा संघ आणि अमोल लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत दिलेली आहे. सुरुवातीला 2 रन, त्यानंतर सलग 3 डॉट बॉल. प्रेशर मध्ये पूर्णपणे आता इथून आपण पाहतोय बॅटिंग करणारा युनिट, कारण कुणाल जो आहे तो कुणाल आपल्याला नॉन स्ट्राईक एंडला इथून पाहायला मिळतो. त्यामुळं विकासवरती थोडासा जरूर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल, गुड लाईनचा बॉल आहे. इथं थोडं गती परिवर्तन केलं होतं आणि पुनशा बीट विकास. शेवटचा एक बॉल बाकी असेल. क्या बात आहे, लाजवाब गोलंदाजी झालेली आहे. कौतुक केलं पाहिजे खेळाडूचं. यावेळचा बॉल, हा फटका खेळला मिड विकेट मध्ये. पाठलाग होईल का? नाही, जरूर खेळाडूपासून दूर आहे बॉल आणि भरपूर दूर होते, त्यामुळे बॉल अडवणं अशक्य असणार आहे. चौकार येतोय. शेवटच्या बॉलवरती ओव्हर क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या अखेरीस टोटल 14 धावसंख्या पाहायला मिळते. 14, 1 लॉस 2 लॉस. विनायक आणि निशांत पाटील या 2 खेळाडूंचा डाव संपलेला आहे. विकास आणि कुणाल हे 2 फलंदाज मैदानामध्ये खेळतात. चौदा धावसंख्या 2 षटकाचा खेळ झाल्यानंतर कुणाल आणि विकास हे 2 खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे इथून आपण जर पाहिलं तर 14 वरती सध्या संघ आहे. 2 गाड्यांचा मोबदला आपण इथे बघितलेला आहे, यात काही शंका नाही आहे. आज बरेचसे चेंजेस आपण संघामध्ये जरूर पाहतोय, कारण टीम युनिटमध्ये बरेचसे आपण पाहतोय खेळाडू नवीन भरलेले आहेत. दुंद्रेपाडाच्या आय थिंक विराज आणि लहू हे 2 खेळाडू इनॅक्शनमध्ये आहेत. शैलीवरती आक्षेप आहे. 3ऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये. चला 3रा पंच मैदानामध्ये पाठवायचा आहे. सूरज पाटील 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा सध्यापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती झालेल्या आहेत. तिकडे 2 गड्यांचा मोबदला आहे आतापर्यंत मोजला असलेला. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर. विकास आणि कुणाल या दोघांवरती जबाबदारी आता इथून बॅटिंगची राहील, कारण आत्ताही आपण जर पाहिलं या ओव्हरमध्ये जरूर कुणाल नॉन स्ट्राईक एंडलाच आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 13 चेंडू झालेले आहेत आणि त्यापैकी फक्त कुणाल 2 चेंडू खेळला आहे. हे दुंद्रेचं दुर्भाग्य आहे आणि दुंद्रेपाडाचं सौभाग्य. फुल टॉस लेंथ पिक करता आली नाही आहे. लॉंग स्टॉपला बॉल बीट झालेत. विकेट किपरसह फसली पाणी लेग स्लिपचे खेळाडू. 4 रनचा इशारा पंचांचा. नो बॉल, नो +4. 5 धावांचा आता बोनस मिळेल. पंचांनी आता आपण पाहतोय जरूर आता इथून सेफ्टी कोट परिधान केलेलं आहे. सत्यवान काकडेंचा एक आम्हाला शब्द अजूनही आठवतोय. आम्ही चांगले सलमान खानची बॉडी पाहिली, पहा किती फिटनेस आहे. सत्यवान काकडे तेव्हा म्हणाले होते, उत्तरले होते, कसला फिटनेस, आम्ही जे राहतो 1 तास उभे ते राहतील का.
सो आमची आणि त्यांची कंपॅरिझन तुम्ही करू नका. चौकार आल्या बॉलवरती फिरून खेळलेत, चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आता विकासकडून आणि याची गरज आहे अक्षरशः. इथून पहा थोडेसे आत गेले होते. स्टान्स आपण जर पाहिला तर तेवढा या नाही आहे, त्याच्यामध्ये चेंजेस नाही आहेत फार इज लाईक दॅट. शिवम दुबे धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते. 24 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर क्रमांक 3 सुरू आहे. सरासरी सध्या 7 ते 8च्या दरम्यानची मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पहा लॉंग ऑफला स्ट्रोक, रन पाहायला मिळेल पूर्णशः. सिंगल डबल साठी गेलेत. इथे हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे जरूर जाईल. वॉरूम मध्ये निर्णय पाठवलेला आहे. 1 रन कंप्लीट होताना आपण बघितली आहे, सेकंडचा कॉल होता, तिथे जरूर अग्रेसर आहेत खेळाडू. वॉरूम मध्ये हा निर्णय. हा निर्णय जो आहे तो निर्णय तिसऱ्या पंचांकडे. सुनील तांडलेल सर जे थर्ड अंपायर म्हणून काम पाहत आहेत तिथे. ऑफिशियलची टीम वॉरूममध्ये आपल्याला माऊली प्रसाद इव्हेंट, आमचे ऋषी गायकवाड, भाई गायकवाड आणि त्यांची सगळी टीम आपल्याला इथे जरूर काम करताना पाहायला मिळते. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सेफ आहेत खेळाडू. येस, खेळाडू सेफ आहेत. मॅच खेळ आपण जाऊया. काजूचे बाईट घेतलेत राहुल दादांनी, एक्स्ट्रा कव्हरला आहे ते फिल्डिंगला. चला लवकर, जास्त वेळ घेऊ नका. आता इथून थोडी त्वरा करायची आहे आणि थोडा मी म्हणेन की आपल्याला स्पीडनी सामना जो आहे तो कव्हर करायचा आहे. मॅच खेळ आपण जातोय पुन्हा. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. रोशन गोलंदाजीच्या मार्गवरती. पुढचा बॉल रोशनचा. डिफेन्सिव्ह खेळाचा प्रयत्न, रक्षात्मक ढंग वापरलाय कुणालनं. 1 रन तिथे आपल्याला पाहायला मिळते. सेकंडचा कॉल होता मुख्य एंडकडून, बट कुणालनं नकार दिला आणि एका धावेवरती समंजसपणा पाहायला मिळते. या ओव्हरला सेफ खेळायचा प्लॅन आहे सध्या तरी मी म्हणेन की दोन्ही फलंदाजांचा. विकासनं 10 मध्ये 16 आपल्या संघासाठी आतापर्यंत दिलेले आहेत. 26 वरती दुसरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 26 झालेले आहेत. लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग होती. विनायक आणि निशांत हे 2 फलंदाज बाद झाल्यानंतरचा पुढचा प्रवास आणि पुढची रेलचेल या 2 फलंदाजांनी चालवलेली आहे. ओ खोलात टाकलेला बॉल, यॉर्करची लेंथ, सुपर बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहा नक्कीच राहुल चौधरी यांनी जर कॅच पकडला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जोशी सरांच्या माध्यमातून. अगदी आपण जर पाहिलं ना तर ऑफिशियल ऑफिस ग्रुप आहे त्यांचा आणि आज प्रेमाचा वर्षाव होतोय कारण समीर दादांसोबत राहुल दादा नियमितपणे काम करतात. आज दुंदेरपाडा संघाचा ते हिस्सा आहेत. आपण पाहतो त्यांना खेळताना. या बॉलवरती आपण जर बघितलं तर एक सिंगल आलेल्या 3 क्रमांकाचं षटक तेही संपुष्टात, ज्यामध्ये जे वैयक्तिक 2 स्पेल टाकायचे ते नाव आता इथून जरूर पुसटलं जाईल. आणि अजूनही आपण पाहतोय 2 षटकाला 2 फ्रेश बॉलर पाहायला मिळतील. गेममध्ये आपण जर पाहिलं तर करंटली 9च्या सरासरीनं 27 धावा बनवू शकलेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 10 सरकार जिक्कीसी दुंदे संघाचे खेळाडू. चला पाणी घेऊन जायचं. 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक लागतो. स्वाभाविक तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मायक्रोफोनवरून बोलल्या नाही पाहिजे, त्यामुळे सगळ्या आणि अकुर्ली टॉससाठी पहिला आणि शेवटचा पुकार. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. जास्त वेळ घेऊ नका. आज एकच संघ आम्हाला क्वालिफाय करायचे. थोडा स्पीडअप न केला. सूचना आहे सर्व संघांना.
चला गावदे नेरे संघ आणि अकुर्ली संघ दोन्ही कॅप्टन लवकर आहे टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस मेंडेटरी आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे आणि याकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. मॅचकडे आपण जर पाहिलं तर नक्कीच दर्शनी मॅच ज्यामध्ये ड्रिंक ब्रेक लागलेला 3 षटकाचा खेळ. 9च्या सरासरीनं बॅटिंग आपण बघितली जे की सिंधुदुर्ग संघाची. एंटर करतायत इथून आता ड्रिंक बॉय. चला पटकन आता स्पीडअप करा अशी विनंती आहे. पण 12ला 17 धावा बनवू शकलेत विकास. ठीक इम्पॅक्ट टाकणारी बॅटिंग आहे कारण जवळपास जर आपण विचार केला 10 धावांचा अपवाद वगळला तर उर्वरित सर्व धावा विकासच्या आहेत या मॅचमध्ये. विनायक धवणेनं चांगला स्टार्ट दिला होता बट 5 धावा बनवून तिसऱ्या बॉलवरती त्यांना बाद व्हावं लागलं आणि ती विकेट आल्यानंतर थोडंसं दडपण आपण पाहिलं होतं. आता कुणाला इथून जास्तीत जास्त स्ट्राईक कसे मिळेल या गोष्टीकडे लक्ष कदाचित दिलं जाईल. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय रोशन ॲज अ विकेट किपर काम करतो आणि त्या गोष्टींची तो काळजी घेतोय. ओव्हर क्रमांक 4 मध्ये प्रशांत सिनारेची निवड केलेली आहे बॉलिंगसाठी. हा ट्रॅकर आहे, फक्त दिशा द्यायचा प्रयत्न केला, हलक्या हाताने खेळलेत. एक सिंगल घ्यायचा आपल्याला जरूर प्रयत्न पाहायला मिळतो. आणि याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांचे इथे शुभागमन झाले ते नेरे धुंद्र विभागातील एक राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व 40+ मास्टर माजी सरपंच आदरणीय नामदेव जमदाडे साहेब सरपंच माजी सरपंच वाकडीच्या यांचे इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. तर नेरे धुंद्र विभाग 40+चे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि सरपंच साहेबांचं इथे सहर्ष स्वागत केले फलंदाजाने षटकारानं. माजी सरपंच नेरे धुंद्र विभाग 40+चे अध्यक्ष संजयजी पाटील साहेब मोरबे आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि आकाश नामदेव जमदाडे साहेब संगीत प्रेमी आणि तेवढेच भजन प्रेमी सुद्धा आहेत. ती कला सुद्धा त्यांचे, उद्योजक सुद्धा आहेत, क्रिकेटचे चाहते सुद्धा आहेत आणि सर्व गुण त्यांच्याकडे. संजयजी पाटील साहेब मोरबे आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच वाकडीचे परफेक्ट पॅकेजिंग व्यक्तिमत्व आहेत ते, यात काही मात्र शंका नाही आहे. धावसंख्या 34 झालेली आहे, 34 आणि 34ला 2 विकेट गमावत बॅटिंग होती. कुणालला अखेरकार स्ट्राईक सुरुवात केली या ओव्हरची 6 रनसह. कुणालला जशी स्ट्राईक मिळाली त्यानं सुरुवातीला 1 रन आली होती. 7 धावा आतापर्यंत या ओव्हरमधून आलेल्या आहेत, 34 वरती जाऊन पोहोचलेले आहेत. इव्हन 50+ जायचा मनसुबा पाहायला मिळतो. ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण जरूर आहोत. या षटकातून अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी प्रशांत. सुरुवातीचा पहिला बॉल अप ट्रॅकर होता, तिथेही मी म्हणेन की स्कोरिंग शॉट यायला हवा होता बट स्ट्राईक द्यायचा मनसुबा आपल्याला जरूर तिथे विकासचा पाहायला मिळाला. आणि तिथून जशी कुणालला स्ट्राईक मिळाली, कुणाल आपला बॅटचा फेस खोलला आणि प्रॉपर आपण पाहिलं की अगदी स्मॅश हिट ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका 6 रन धादा सरकार जे के सिंधुदुर्ग संघाला देऊन गेलाय. धावसंख्या जी आहे ती बदललेली आहे, 34 धावसंख्या टोटलवरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. पुढचा बॉल खेळाडू सज्ज प्रशांत. फिरकी पट्टी आहे, दुपटी न सोडली आहे कुणालची. चान्स आहे फॉलोअप 3 मध्ये. ओ रिले कॅच व्हायची चान्स होती. लहू पाटीलचा प्रयत्न अगदी लाजवाब होता बट लास्ट मोमेंटला कॅच जे आहे ते अगदी हातातून निसटली आहे आणि जीवनदान मिळत आहे तेही कुणाल दवनेला. महत्वाची कॅच होती कारण हा कॅच पकडणं इतका इम्पॉर्टंट होता की आता इथून पुढचा प्रवास कसा राहील याचा आपण अंदाज बांधू शकत नाही आहोत.
कारण कॅलिबर जर या खेळाडूचा आपण पाहिला तर मग तो हा खेळाडू 6 मध्ये 5 षटकार मारण्याची धमक ठेवतो. एक रिसेंट बॉल आपण ठेवूया बॅलन्स असा खेळाडू. स्ट्राईक कुणाला पुनशा 2 धावा 5 ला 10 वरती खेळतो. 36 झालेत, 36 ला 2 पडलेत. चौथा बॉल प्रशांत आपल्याकडे जागा बनवली आहे. थर्डमॅनला दी लाईट कट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. मेरी जान मैं तेरे त्यांना पण इथे पाहतो चेअर बॉयची भूमिका. पुन्हा एकदा लेग स्विंग. सुरुवातीच्या बॉलवरतीच आपण पाहिलं की दुपतीनं सोडलेली आहे आणि तिथे आपण पाहिलं की कुणालसाठी विकेटची चान्स बनली होती. आता इथून एक बॉल शिल्लक असणार आहे. प्रशांत लेग स्विंगच्या 2 चेंडूचा मारा आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर एकदा चान्स, आता आलेली सिंगल. डिफेन्सिव्ह खेळाचा प्रयत्न. 41 धावसंख्या टोटलवरती. मॅचला पकडून कुणाल धावण्याची बॅटिंग आपण पाहतो. आतापर्यंत जर आपण विचार केला 23 चेंडू झालेले, त्यातील फक्त तो 7च चेंडू खेळला आणि 15 धावांचं त्याचं योगदान आहे. विकास स्कोरिंग शॉटसाठी जातील, चान्स घेतील इथे. ओ फटका फसलाय, पोहोचतील का लहू. पुन्हा थोडे दूर राहिलेत. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा आपण पाहतो सहज पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावसंख्या आपण पाहतो जरूर आपल्याला पुढे पाहायला मिळते. संघाच्या फलकावरती आपण पाहतो इथे जरूर धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला. इथून टोटल 43. 2 गड्यांचा मोबदला 4 षटकांचा खेळ. 10.75च्या सरासरीनं. बॅटिंग युनिट 10 सरकार. GKC दुंद्रे. बघा इनिंग क्रिकेट संघास नेरेसी आणि त्यांच्या विरुद्ध अकुर्ले अशी लढत होणार आहे. टीम मीटिंग नको मैदानामध्ये. दुंद्रे संघ प्लीज आपण या गोष्टीवरती लक्ष द्या. दुंद्रेपाडा संघ टीम मीटिंग नको बिलकुलच. स्कोर टोटल 43 झालेला. 2 विकेटचा लॉस सध्या आपण बघतोय इथे जरूर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. कुणाल स्ट्राईक एंडला आता डेतोरला थ्रिलर बनवायचे हा मनसोबा त्याचा आहे, यात काही शंका नाही आहे. आणि इथून आपण जर पाहिलं तर बॅटिंग युनिटमध्ये विकासनं देखील चांगला मी म्हणेन की साथ दिलेली आहे. नियमितपणे सातत्यानं तो देतो ती साथ खेळाडूसाठी. स्पेशली कुणालसोबत बॅटिंग करत असताना GKC दुंद्रे संघाकडून 20 धावा तो खेळतोय. त्यानंतर 7 मध्ये 15 वरती कुणाल दवने खेळतोय. प्रशांतचं षटक थोडंसं महागडं राहिलं. 16 आल्या त्या ओव्हरमधून. 43 टोटलवरती पाहायला मिळतात. आता इथून शेवटचं अंतिम षटक जितू उलवेकर. खोला टाकलेला बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळलेत. 1 रन पाहायला मिळत आहे. सेकंडसाठी जाण्याचा निर्णय आहे तिकडे आणि 2 धावा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन विकास अँड कुणाल. दोघांमध्ये चांगलं समतोल आणि चांगलं कोऑर्डिनेशन. धावसंख्या 2 पुढे सरकलेली. 45 वरती संघ जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करत असताना दुंद्रेपाडाच्या अगेन्स्ट कुणाल दवने. अखेरचे 5 बॉल स्ट्राईक एंडला ते आहेत. बॉलिंगसाठी जितू उलवेकर. सुरुवात 2 धावांसह झालेली पाहायला मिळाली. 45 धावा टोटल. 1 रन शॉटचा इशारा आहे. नाही ना, ओके. ओ फिरून खेळलेत. इम्प्रुव्हायझिंग फटका. लेग स्लिपला बीट करत बॉल. लॉंग स्टॉप. 4 रन. काल परवा मोहची फाटी गाजवली. आता नेरेच्या फाटीत आलेत ते आणि बिनजोडला आहेत. जोड नाहीये त्यांना. ओव्हर द विकेट. ओ हॅमर गेलाय. लाजवाब स्ट्रोक. पिकअप शॉट आणि 6 रनसाठी षटकार.
विकास आणि कुणाल दवनेच्या माध्यमातून. कुणालनं आतापर्यंत रिसेंट 2 बॉलवरती 2 मोठे फटके खेचलेत आणि पुन्हा तो स्ट्राईकला. यावेळेला हाही बॉल उंच खेळलाय, बट इथे जास्त उंची आहे. लांबीचं अंतर किती आहे मोजलं जाईल. मिड विकेटला चान्स होती उत्तम सिनारेचा. अगदी सुंदर असा कॅच. कुणाल दवनेचा डाव संपुष्टात. 55 वरती 3 फलंदाज. 10ला 27 करून कुणाल बाद. जोडला आहेत सध्या आणि स्वप्नील आले असं वाटलं की आता जोडीदार होतोय, बट नाही. कोणी पण या असा मामांचा आवाज आहे. दत्तात्रय ढवले आहे. खुला उवान दत्ता ढवलेचा. चला 55 धावा धावफलकावरती 3 गाड्यांचा मोबदला. 2 गोंडे बिनजोड. 55 धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. शेवटचे आता 2 बॉल शिल्लक. जितू उल्वेकरनं कमबॅक केलाय. सुरुवातीच्या 2 बॉलवरती आलेले चौकार आणि षटकार, 2 स्कोरिंग शॉट, त्यानंतर महत्वाची विकेट. कुणाल दवनेचा डाव आपण पाहिला की त्यानं गुंडाळला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केतन माळी हा एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे. थोडं फास्ट घ्या प्लीज रोशन, जास्त वेळ आपण घेत आहे. चला स्पीडअप करा. दुंद्रेपाडा संघ जास्त वेळ घेत आहे. टाइम लिमिट्स आहेत, टाइमच्या मर्यादा आहेत, याकडे आपण लक्ष द्या. शेवटचे 2 बॉल. स्ट्राईक एंडला केतन न्यूमॅन आणि केतनच्या माध्यमातून स्ट्रोक आपण पाहतो. हवेत खेळलं तिकडं. अमोल आहेत फिल्डिंगसाठी. ओ डेंजरस एंडला अंपायर सेट सेफ पोहोचलेले आहेत आणि इथे आपण पाहतोय 2 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. 2 धावसंख्या पुढे. संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या टोटल वरती आपण 57 धावसंख्या पाहतो. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आता. स्कोर भरपूर चांगला झालाय, कारण अगदी आपण पाहतोय तर नक्कीच आपल्याला आता इथून थोडीशी नमी पाहायला मिळते क्लायमेटमध्ये आणि त्याचा फायदा इथे बॉलिंग युनिटला थोडासा मिळतोय. रिसेंट मॅचमध्ये आपण बघितलं की अगदी 44 धावा डिफेंड करायच्या होत्या. चिंचवली संघाने त्या धावा डिफेंड केल्या होत्या. त्यानंतर त्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 57 धावा बनलेल्या आहेत. त्यामुळे सेकंड हाफला खेळत असताना दुंद्रेपाडा संघाला जर इथून मोठा फटका आला तर त्या धावा चेस करण्यासाठी मी म्हणेन की जास्त त्रास होईल. आणि आतापर्यंत आटोक्यामध्ये आहेत, सो तिथपर्यंत थांबवणंही महत्त्वाचं आहे. 5 वर्षी माझ्या किमान 10-12च्या सरासरीनं धावा बनवू शकतात अशा प्रोबॅबिलिटीज आहेत आतापर्यंत झालेल्या गेमच्या अनालिसिसनुसार आपण हे सांगू शकतो. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. केतन ऑन स्ट्राईक. पुन्हा 2 सुरुवात केली आहे. 57-3 पडलेत. लास्ट बॉल टार्गेट सेटसाठी. समोर खेळायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये स्वतः जितू. 1 रन पाहायला मिळत आहे. सेकंडचा कॉल आहे. थ्रो चांगले एंडला. रोशननं विकेट घेण्यासाठी जरूर योग्य काम केलंय. केतनचा डाव धावचितच्या स्वरूपात इथे 1 विकेट मिळाली आहे आणि 4था फलंदाज बाद होतोय. 1 धाव आली. एका धावेनं टोटल आपण पाहतो धावसंख्या 58 आणि 59 धावांचं आव्हान सेकंड हाफसाठी कैलासवासी आर्यन स्पोर्ट चेरोबा 11 दुधराई संघासमोर. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपल्याला करायचा आहे. अकोली संघाचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. नेरी संघाचे कॅप्टन देखील इथे पोहोचलेले आहेत. नक्की टॉस आपण करतो आणि नामदेवजी जमदाडे साहेब माजी सरपंच नेरेदंद्री विभाग 40+ चे अध्यक्ष संजय पाटील साहेब मोरबे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर या नामदेवजी जमदाडे साहेब दोघांनी आलात तरी चालेल. अकुर्ले आणि गावदेवी नेरेसी यांच्यामध्ये फाईट होईल. चला बॅटिंग टीम जी होती तिला विनंती करेन दुंद्रे आता फिल्डिंग सेट करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. अकुर्ली संघ इथे खेळणारे आणि अकुर्लीचे पाठीराखे म्हटलात तर भगवान शेठ गायकवाड यांचे इथे आगमन झाले. जितेंद्र शेठ पाटील, चंद्रकांत शेठ पाटील अकुर्लीचे आमचे मान्यवर. मी भगवान शेठ गायकवाड आणि 3ही मान्यवरांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. तर टॉसचा कॉल इथे करतो आपण. 4 षटकांचा सामना. अकुर्ली स्वप्नील, नेरे मंगेश, नामदेवजी जमदाडे साहेब माजी सरपंच. कॉल आलाय आणि यस टॉस जिंकलाय मंगेश पाटील नेरेनं. त्यांच्याशी आम्ही कनेक्ट होऊ. साहेब आपण बसा. 4th ओव्हर मॅच. मंगेश आज पहिल्या मॅचमध्ये संघाचा परफॉर्मन्स छान राहिला. खूप वर्षानंतर पुन्हा काही खेळाडूंना पुनरागमन केलं. पहिली मॅच चांगली राहिली. काय म्हणशील पहिल्या परफॉर्मन्स टीममेट्सबद्दल? सगळे खेळाडू नवीन आहेत
त्याच्यामुळं यशवर आमची जास्त हे होती, कारण तो प्रत्येक मॅच म्हणजे खेळलेला आहे नाईट मॅची आत्ताच्या. आणि बाकी सर्व नवीन पोरं आहेत, किरण भाऊ वगैरे, आम्ही आत्ता 7 वर्षातनं हे केलेलं आहे. तर आता बघू या मॅचला पण चांगलं हे करू. आणि आता जो आकुर्ली स्वप्नील अँड टीम नितीन हा संघ डे नाईट अनेक ठिकाणी खेळतो. समोरचा संघ तगडा आहे. काय थोडा दबाव असेल का समोर आकुर्ली आहे, त्यांच्या विरुद्ध 2 हात करायचं? थोडा असेलच, पण आता बॉलर आहेत, बघू थोडा त्यांना 4 ओव्हरच्या म्हणजे 40 रन्स आत रोखायचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये यशनं मॅच खेचून आणली, आता कुणाकडून अपेक्षा आहे? आता परत यश, चिन्मय, नऊश यांच्यावर अपेक्षा आहे. तर हे होते कॅप्टन गावदेवी नेरेसीचे स्वप्नील आमच्या समेत कनेक्टेड. समोरचा नेरेसी जो यंगिस्तानचा संघ आहे, काही खेळाडू खूप वर्षानंतर एकत्रित आले संघ खेळतात आणि त्यांनी पहिला सामना शिवनसई सारख्या चांगल्या संघाला पाणी पाजलं. आता आपल्या विरुद्ध 2 हात करायचे, तर किती एक्साइटमेंट आहेत? चांगला संघ आहे तो पण. टीममेट्सकडून या मॅचबद्दल कशी अपेक्षा आहे? 100% देतील. ठीक आहे, शुभेच्छा असतील आपल्याला. मी भगवान शेठ गायकवाड साहेब, जितेंद्र शेठ पाटील आणि चंद्रकांत शेठ पाटील आकुर्लीचे मान्यवर यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. चला मॅच ऑन करा, बॅट्समन पाठवा लगेच. विनंती असेल दोन्ही संघ सूचनेकडे आपण लक्ष द्या. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. मॅच थोडी स्पीडअप करा, कारण एक संघ काढण्याचा आज आमचा प्रयत्न असेल. या सूचनेकडे आपण लक्ष द्या आणि जेवढे तुम्ही फास्ट खेळाल तेवढ्या पद्धतीनं मॅचेस स्पीडली खेळू. विनोदजी पाटील आमचे 40+ यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. आणि पुढची लढत सुद्धा खूप छान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर सुजय शेठ पाटील यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. तर विदिशा हर्षल गवते, ड्रीम चायनीजचे ओनर्स हर्षल दत्तात्रय गवते, विदिशा हर्षल गवते यांच्या वतीनं आपण देतो मॅन ऑफ द मॅच एनर्जी ड्रिंक. आणि ड्रीम चायनीजचे ओनर्स हर्षल गवते या आपण अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत. चला आघाडीची जोडी पाठवा, लगेच मॅच ऑन करायचे आपल्याला. तर भगवान शेठ गायकवाड साहेब आकुर्लीचे मान्यवर, काही आकुर्लीचे सुद्धा पाठीराखे आले, त्यांना विनंती करेन अध्यक्ष चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. दुंद्रेपाडा विरुद्ध विजय आपण पाहतो. दुंद्रे अशी लढत आहे, दोन्ही जवळची गाव आहेत. आज काही मान्यवर मंडळी, सर्व आमचे स्टॉलधारक, सर्व स्टॉलधारकांचा आम्ही धन्यवाद देतो. स्माईल चायनीज कॉर्नर, आणखीन आमचे काही स्टॉलधारक जे प्रेक्षकांची ताण भूक भागवतात. आज संपूर्ण भारतभर आपण पाहतोय विश्वचषक साजरा केला आणि याच दरम्यान आमचे नेरेचे युवा उद्योजक, नंदिता बिअर शॉपचे ओनर्स आणि या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकलचा आम्हाला स्पॉन्सर केला ते दिनेश शेठ दत्तात्रय गवते. एकदा टाळ्या उद्या त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत करतोय. दिनेश गवते आपलं वेलकम, सुस्वागतम. गावदेवी नेरे सीचा खेळ पाहण्यासाठी ते खास आलेत मध्यरात्रीनंतर आणि सायकलचे ते आमचे पुरस्कर्ते, स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते, वेलकम. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. डॉक्टर राजू टाटरे यांनी सांगितले मध्यरात्रीनंतर जरी चेंडू संपले ना तर आपण कुठून पण आणू, कारण निविया बॉलमध्ये काही कंप्लेंट आलं आणि त्यांनी 5 मिनिटामध्ये इश्यू सॉल्व केला. मग ही त्यांची पॉवर आहे. डॉक्टर राजू टाटरे उगाच नाही आहेत, हाडांचे तज्ज्ञ आहेत. अगदी बॉलमध्ये क्रॅक आला आणि 5 मिनिटामध्ये चेंडूचा स्टॉक आणला. क्या बात आहे बघा विजय. चला मॅच ऑन. धन्यवाद. धन्यवाद. जाऊया मैदानाकडे. 30 चेंडू आणि 58 धावसंख्येचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे आर्यन स्मृती दुंद्रेपाडा या संघाला. त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय दादा सरकार GKC दुंद्रे. चांगला खेळ मात्र पहिल्या सत्रामध्ये साकारला गेला, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मात्र सलामीची जोडी मात्र सज्ज झाली आहे. इथून आर्यन स्मृती दुंद्रेपाडा संघाकडून सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला राहुल चौधरी आणि रोशन करमलकर ही मात्र जोडी पाहायला मिळते. अगदी आपण 58 धावसंख्येचा पाठलाग म्हणजेच प्रत्येक षटकामागे इथून 12ची सरासरी गाठावी लागेल. त्या सरासरीला अनुसरून धरून बांधूनच इथे मात्र खेळ करावा लागेल.
जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर एका बाजूला दुंद्रेपाडा आणि एका बाजूला दुंद्रे, GKC दुंद्रे अशी एकाच गावातील दोन संघ. गेम ऑन पंचांचा हिरवा कंदील मात्र पाहायला मिळतोय. 30 चेंडू 58 धावा आपण पाहतोय. निमित्त साधलं गेलंय. आदरणीय सन्माननीय श्री समीरजी पाटील साहेब, अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून संकल्पनेतून साकारली जाणारी अध्यक्ष चषक 2026 दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतला हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथे मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक या धावसंख्येने श्री गणेशा झालाय, खातं उघडलं गेलंय. 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सज्ज झालेला हा संघ दुंद्रेपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अकाउंट ओपन झाले तो 1 या धावसंख्येने. सलामीची जोडी राहुल आणि रोशन, तर गोलंदाज मात्र वापरला जातो इथून GKC दुंद्रे संघाकडून जयेश सिनारे. दादा सरकार GKC दुंद्रे या नावाने मात्र जोर या स्पर्धेमध्ये उतरला गेलाय. अगदी नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील गावदेवी 11 नेरे त्यांच्या विरोधात गावदेवी 11 अकुर्ली या दोन संघादरम्यान दुसऱ्या फेरीची पहिली लढत आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज जयेश सज्ज झालाय. डावकुऱ्या त्याचा फलंदाज गॅप शोधली, अगदी रिकाम्या जागा भरा चेंडू चाललाय धन 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 करीत चौकार. पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं राहुलच्या माध्यमातून. त्यानंतर रोशनने दमदार सुरुवात करून दिली. धावा धावफलकावर 5 पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज जयेशच्या माध्यमातून जरूर फेकला जाईल. अगदी आपण पाहतोय सरळच्या दिशेने खेळून काढलेलं प्रोटेक्शन आहे. फॉर्मलिंग पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचं प्रयत्न होणार नाही आहे. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पॉवर प्ले क्रमांक पहिलं हाताळत असताना चांगली कामगिरी. एक चौकार मागच्या चेंडूवर आलाय. 6 धावा धावफलकावर अजून देखील 27 चेंडूंमध्ये 52चं समीकरण येऊन ठेपलंय. यामधून जो संघ जिंकेल तो मात्र आई 11 चिंचवली या संघासमोर 2 हात करण्यासाठी सज्ज होईल. त्यासाठी मात्र दोन संघातील महायुद्ध रंगत असताना जरूर पाहायला मिळतोय. विजयालक्ष्मी क्रीडांगणावर या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन, अगदी मानाची सन्मानाची ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रेक्षकांची मांदी आली देखील अगदी मैदानाच्या चौफेर. भिरकावला जरूर क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून चूक होतीये. अगदी जमिनीला समांतर घासत पुसट चाटत चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय दमदार चौकार. कार्याला देखील सलाम असेल. आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. पुढचा चेंडू भिरकावला जरूर परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. टी फॉर टॅट. जशाच तसं उत्तर. मागच्या चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर गडी बाद. अजून एक धक्का. तर 5व्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त केल्या. विकेटचा शोध घ्यायचा होता. पहिल्याच षटकामध्ये तो शोध लागलाय. नवीन फलंदाज राहुल बाद झाल्यानंतर अमोल आलाय. 10वर 1 गडी बाद अशी सद्य परिस्थिती पाहायला मिळते. आर्यन स्मृती दुंद्रेपाडा या संघाची 25 चेंडू अजूनही 48 धावसंख्येचा पल्ला इथून गाठावा लागेल. एका बाजूला आपण पाहतोय दादा सरकार GKC दुंद्रे
या दोन संघामध्ये रंगणारी पुढचा चेंडू शेवटचा चेंडू आहे या षटकातील. आल्या चेंडू खोदून काढायचा होता. अगदी आपण पाहतोय ब्लॉक होल होता. पहिल्या षटकाचा वाद विकेल संपलाय आणि धावफलकावर पाहायला मिळतात ते 58 धावसंख्येच्या पाठलागाला सामोरं जात असताना 1-10 येणारे 24 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 48 धावसंख्येची. चालू करा मित्रांनो प्लीज. आपल्याकडे वेळ कमी आहे. पण विचार केला तर आतापर्यंत घड्याळामध्ये 12:43 म्हणजे 12:45 झालेला आहे. अजून आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे आहेत. त्या अनुषंगाने आपण थोडंसं सहकार्य करा प्लीज. 24 मध्ये 48 ची गरज. गोलंदाजीच्या मार्कवर पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्यासाठी श्रवण चौधरी एकाच परिवारातील खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये अगदी परिवार एक असलं तरी मात्र आता एकमेकाच्या विरोधात त्यांचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. औचित्य आहे फक्त अध्यक्ष चषक 2026 जितू 11 जयनमन नेरे क्रिकेट संघ, श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ नेरे, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, जयनमन व्यायाम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, शायनर ग्रुप नेरे व ग्रामस्थ मंडळ नेरे या सर्वांची साथ या अध्यक्ष चषक आणि समीरदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा दुसऱ्या रजनीच्या मध्यस्थी आपण पोहोचलोय. 24 मध्ये 48 ची गरज आणि दुसऱ्या षटकासाठी श्रवण चौधरी आलाय. दादा सरकार जिकेसी दुंद्रे संघाकडून आणि त्याच्यावर पहिलाच प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु मोठा मासा जाळ्यामध्ये फसलाय. इथे मात्र थोडीशी ताकद कमी पडली आणि रोशन सारखा एक फलंदाज सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द डगआउट. थँक्यू. बघा विजय आपले ते चेअरमॅन आहेत ना, आता असती तिकडे एंट्री जवळ डान्स करत चाललेत. मला वाटतं आज लवकर घरी जातील. काल स्टेज जवळ होते, आज असती तिकडे चालेल, झाडाखाली गेले, नंतर थोड्या वेळात त्या एंट्री जवळ जातील. आता सुनील तांडेल सरांनी सांगितलं का काल बुर्दुल नाईटमध्ये एक चेअरमॅनला तब्बल 8,000ची कॅश प्राईज मिळाली. ढवले चेअरमॅनला कदाचित ही संधी असेल आज. झेल हवेमध्ये गेला होता परंतु डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन आतापर्यंत श्रवणच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 10 आकडा कुठेतरी फोडण्यामध्ये अपयश प्राप्त झालंय ते दुंद्रेपाडा संघाला, कारण आतापर्यंत आपण पाहिलं राहुल देखील 10 या आकड्यावर बाद झाला, त्यानंतर रोशन देखील 10 या आकड्यावर बाद झाला आणि आता देखील गाडी अडकली आहे 2 बाद 10 या आकड्यावर. भिरकावला जरूर. पुन्हा एकदा चेंडू. एक धाव जरी कंप्लीट केली जाते. 11/2 सध्या परिस्थिती पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये पहिल्या 4 मध्ये 10 धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र विकेट गेला, त्यानंतर डॉट. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली विकेटने, त्यानंतर डॉट आला, नंतर सिंगल. आता इथे कुठेतरी गिअर चेंज करावा लागेल. 21 मध्ये 47 पाहिजे. पॉवर प्ले फोडायचा असेल तर इथे प्रयत्नाची पराकाष्ठा इथून करावीच लागेल. स्विंग इन मिस. वेगावर स्वार होत असताना वेगाचं प्रत्युत्तर नव्हतं आणि चेंडू उचलला यष्टी रक्षकाच्या मगर मिठीमध्ये. चांगला गोलंदाजी इथे मात्र श्रवणच्या माध्यमातून प्रस्थापित केली जाते. कमी कालावधीमध्ये या गोलंदाजाने आपलं नावाची छाप जरूर सोडली आहे.
जर्सी क्रमांक आपण पाहिलं तर 45. आता मात्र ब्लॅकच्या स्लॉट मध्ये आलाय आणि चाललाय प्लॉटच्या बाहेर. फलंदाज अमोल चौधरीच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. संजीवनी देणारा डीजे. तेरा रंग बल एक डान्सला एक कोंबडा जोशी साहेब. तर 18 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 3 बाद 17 हा आकडा धावफलकावर पाहायला मिळतोय. आर्यन स्मृती दुंद्रेपाडा या संघाच्या 18 बघा नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम आपण येऊन थांबा बाउंड्री लाईन जवळ. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम गावदेवी नेरेसी आणि आकुर्ली दोन्ही संघांना आम्ही सूचना देतो. आपण फिल्डिंग टीमना आपण येऊन थांबायचे. तर नंदिता बिअर शॉपचे आमचे युवा उद्योजक दिनेश शेठ दत्तात्रय गवटे यांच्या वतीनं आम्हाला या स्पर्धेला एक स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते आणि आम्हाला या स्पर्धेसाठी हर्षल दत्तात्रय गवते ड्रीम चायनीज यांच्या वतीनं एक एनर्जी ड्रिंक. आता मात्र 2 बंधूंची जोडी आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी इथे मात्र तैनात झाली आहे. अमोल सिनारे छोटे बंधू आणि प्रशांत सिनारे मोठे बंधू. इथून पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं असेल. प्रत्येक खेळाडू येतोय, मोठा फटका ठोकतोय, परंतु पुढच्या चेंडूवर त्याला डाव सावरता येत नाही आहे. मैदानाची साथ सोडावी लागते. आता या 2 बंधूंना इथून आपल्या संघाला विजय संपादन करून द्यायचा असेल तर 18 मध्ये 41 धावांचा पाठलाग करून द्यावाच लागेल. सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. अगदी एकाच गावातील 2 संघ एकमेकांसमोर येत असताना अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इथे हा खेळ चालू आहे. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पुन्हा एकदा स्पेल नंबर 2 पहिलं षटक हाताळलं होतं. आता तिसऱ्या संघाच्या षटकासाठी आला आहे. त्याच्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी जयेश सज्ज झालाय. सुरुवात मात्र 18 या आकड्यावर धावफलकावर पोहोचला जातोय तो या पहिल्या चेंडूच्या 1 धावेनंतर. 17 मध्ये 40ची गरज आहे. दुंद्रेपाडा संघाला शांतमय क्रिकेटचा हा खेळ अगदी पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि इथे मात्र चाललाय तो हवेशी वार्तालाप करत असताना प्रेक्षकांच्या भेटीला फलंदाज प्रशांत सिनारेच्या बॅटमधून दमदार षटकार. धन्यवाद देतो. रात्रीचे यात्री नितीन जोशी त्यांना घरी जायचं आणि तीच हालचाल आहे. तर जोशी साहेब स्नेहकुंज आधारगो यांच्या वतीनं 40+ स्लॉटसाठी विजय 25 पैठणी. क्या बात आहे. दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत. मोठमोठ्या प्रमाणात या स्पर्धेला देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कार
इथे मात्र दिले गेलेत. 15 मध्ये 34ची गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. आत्ता देखील पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. सलगचे 2 बॉल डॉट आलेत. पहिल्या चेंडूवर 1 आली होती, त्यानंतर षटकार, त्यानंतर सलगचे 2 डॉट. आपल्यामधली गुणवत्ता प्रस्थापित केली येते. जयेशने गरज आहे आपल्या संघासाठी. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होत असतात, परंतु इथे कोणाची बाजू जड पाहायला मिळेल. आता मात्र अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये ऑफ ड्राईव्हचा फटका चेंडू चाललाय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फरार होत असताना दमदार चौकार. तर नंदिता बिअर शॉप यांच्या वतीनं दत्ता ढवले चेअरमॅन यांना 200 रुपये आणि बिअर शॉपचं एक कुपन. क्या बात आहे. क्रिकेटचं मैदान असं आहे, खेळणाऱ्यांना बक्षीस असतातच, परंतु प्रेक्षकांना देखील आहेत. चला, नंदिता बिअर शॉप यांच्याकडून 200 रुपये आणि एक कुपन. चला दत्ता ढवले साहेब, आपलं पारितोषिक घ्या, नाहीतर ते आम्ही जमा करू. लवकरात लवकर या, आपल्याला वेळ आहे. ज्या धावगतीने आपण पूर्ण राऊंड म्हटलं तिथं तसंच धावत यायचंय. आणि नंदिता बिअर शॉप यांच्या वतीनं कुपन आणि त्या कुपनवर लिहिलं 1 वर 1 फ्री. टाळ्या उद्या समीर शेठ पाटील यांच्या वतीनं सुद्धा कॅश प्राइज आलेत. बघा किती स्टॅमिना, एवढा स्टॅमिना विजयी येतो कुठून. आत्ताच्या युवा पिढीकडे सुद्धा हा स्टॅमिना नाहीये. कुपन येतात, प्रिंटिंग होतात, येतील. बारा चेंडू आणि 28ची गरज आहे. 30 धावा धावफलकावर. बघा ज्या थाटामाटामध्ये इथे मात्र वरती चढले, त्याच थाटामाटामध्ये मला वाटतं आता मॅरेथॉनला पाठवायला लागेल यांना. एक गाणी होऊ द्या म्हणजे त्यांचा डान्स होईल. यस, दत्ता ढवले चेअरमॅन विजय मागील 20 दिवसापासून हे डान्स करतात, अजिबात थकले नाही. मोह नाईटमध्ये पाहिलं, पाली नाईटला पाहिलं, बेलवली नाईट आणि आता समीरदादांची नेरे नाईट. कदाचित विजय त्यांच्या घरी माहिती नसतील तर मॅचला गेल्यानंतर काय करतात कदाचित माहिती नसेल, म्हणून फुल एन्जॉय. जरा ड्रेसिंग बदलली ना तर आणखीन मजा येईल. यस, मॅचकडे फोकस करूया. आई गावदेवी 11 नेरे फिल्डिंग असाल तर आपण येऊन थांबा. धन्यवाद. चला 12 चेंडू आणि 28ची गरज आणि चौथ्या षटकासाठी गोलंदाज दादा सरकार जीकेसी दुंद्रे संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय हर्षल पाटील. अगदी थंडीच्या दिवसामध्ये गरमागरमीचा माहोल इथे मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतं. एकाच गावातील 2 संघ एकमेकासमोर 2 हात आणि 12 मध्ये 28 पाहिजे. आर्यन स्मृती दुंद्रेपाडा संघाला स्ट्राईकला सलामीचा स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळते 4थ्या क्रमांकावर आणि 5व्या क्रमांकावर 2 बंधूंची जोडी. आता मात्र या खांद्यावर घेतलेली जबाबदारीला अनुसरून खेळ करावा लागेल. अगदी आपण पाहतोय काय घडलंय, चूक चूक फलंदाजाकडून होती आणि इथे फलंदाज होतोय बाद. ते दुंद्रेपाडा संघाला
एका बाजूने आपण पाहिलं 5व्या क्रमांकावर प्रशांत सिनारे दाखल झाला. एक चौकार एक षटकार ठोकून त्याने मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत तो नॉन स्ट्राईकला उभा आहे, कारण पहिलाच चेंडूवर मात्र सफलता प्राप्त झाली. त्याचे बंधू अमोल सिनारे मात्र मैदान सोडून डगआउटमध्ये प्रस्थान झालेत. नवीन फलंदाज झालेत ते जितू उलवेकर. पुन्हा एकदा चेंडू खेळून काढायचा होता, झेलची संधी आणि फलंदाज आल्या पावले परतीच्या प्रवासाला जितू उलवेकरची विकेट येत असताना पाहायला मिळते. अजून एक दे धक्का क्रमांक 5. विकेटचं पतन पाहायला मिळतोय. सलगचे 2 विकेट आणि पुन्हा एकदा विकेट हॅट्रिकची संधी. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याची नामी संधी हर्षल पाटीलच्या नावावर पाहायला मिळते. नवीन फलंदाज उत्तम सिनारे 7व्या क्रमांकावर दाखल झालेत. अगदी आपण पाहिला तर अर्धा संघ मात्र डगआउटच्या दिशेने प्रस्थान झालाय. आता इथून करावं तर काय करावं हा प्रश्नचिन्ह उद्भवला गेलाय. नक्कीच नवीन आलेल्या उत्तम सिनारे या फलंदाजाच्या डोक्यामध्ये काय चाललं असेल, नक्की कसला प्रश्न आला असेल, या प्रश्नाचं उत्तर मात्र येणारा काल मात्र सांगून जाईल. समीकरणाचा विचार केला तर 10 मध्ये 28 स्विंग इन मिस डॉट बॉलची सांगता. प्रत्येक डॉट बॉल इथून मात्र अडचणीमध्ये सापडवेल आर्यन स्मृती धुंद्रेपाडा संघाला, आणि प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र विजयाचे स्वप्न साकारण्यासाठी पुढे सरसावला जाईल. तो दादा सरकार जीकेसी धुंद्रे संघासाठी. अभी नाही तो कभी नाही 9 मध्ये 28 ठोकलाय, आला तसा परत पाठवलाय साईड स्क्रीनच्या बाजूला. दमदार उत्तमच्या बॅटमधून उत्तम षटकार. पाहायला मिळेल तीच अपेक्षा इथे मात्र या जमलेल्या तमाम प्रेक्षकांना देखील आहे. पुन्हा एकदा या प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 8 चेंडू आणि 22 ची गरज आहे. या षटकातील 2 चेंडूवर किती धावा येतील आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्येचं समीकरण राहील हे देखील पाहावं लागेल. सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहतोय हर्षल पाटील, ज्याने पहिल्या 2 चेंडूवर 2 सफलता, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर षटकार खाल्लाय. पुन्हा एकदा ठोकलाय, आता मात्र पाहावं लागेल. मिस टायमिंग आहे. कोणताही असा फलंदाज नाही ठरलाय धुंद्रेपाडा संघाचा ज्याने आपल्या डावाला सावरलाय. जो येतोय तो ठोकतोय आणि त्यानंतर मात्र तंबूच्या आश्रयाला अजून एक दे धक्का. टीम आर्यन स्मृती धुंद्रेपाडा 7 मध्ये आता करायच्या आहेत त्या 22. वाटलं होतं की या चेंडूवर देखील मोठा फटका येईल, परंतु थोडीशी ताकद कमी पडली. चांगली कामगिरी ते मात्र हर्षल पाटीलचे पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत त्याच्या माध्यमातून संपन्न झालाय. 3 सफलता प्राप्त केलेत आणि 1 षटकार 6 धावा. शेवटचा चेंडू 7 मध्ये 22 स्विंग इन मिस वाईट बॉल पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र 7 मध्ये 21 पाहिजे. इथून जर मोठा फटका आला प्रेम तर मात्र 6 मध्ये 15ची आवश्यकता असेल. इथे गरज आहे आपल्या संघाला. जर वेळेवर आपण धावांची गरज भागवली नाही तर मात्र येणाऱ्या कालामध्ये अडचणी. चेंडू हवेमध्ये भिरकावला जरूर.
अजून एक विकेटचं पतन. एकही धाव आलेली नाही आहे. ही गोलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 6 धावा आणि 4 विकेट. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज हर्षल पाटीलची शेवटच्या षटकामध्ये समीकरण येऊन ठेवलंय 6 मध्ये 21. थँक्यू. बघा अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांना समीरदादा पाटील यांच्या वतीनं 3,333 आयवा कॅच. प्रेक्षकांना समीरदादाच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राईज. आणि या आजच्या रात्रीमध्ये जो आयवा कॅच घेईल त्यांना भाई दीपक भाई मस्कर 3+1 पनवेल शहर आणि यांच्या वतीनं आयवा कॅच प्रेक्षकांना 500 रुपयाचं कॅश प्राईज. चला मॅच थोडी स्पीडअप करा. चला 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. आता मात्र जो फलंदाज ज्याच्या बॅटमधून एक षटकार चौकार आल्यानंतर थोडासा आत्मविश्वास संघाला संजीवनी देण्याचं काम केलं गेलं त्याच्यावर जबाबदारी असेल. मागच्या षटकामध्ये तो मात्र 6चे 6 चेंडू नॉन स्ट्राईकला पाहतच राहिला. प्रशांत सिनारी याच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी असेल. 6 मध्ये 21ची गरज आहे. जिंकून दिलं तर अस्तित्व मात्र टिकून राहील, परंतु जर हारलात तर मात्र पुन्हा एकदा एका वर्षाची 365 दिवसांची या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. क्रिस्टल चमचमत्या ट्रॉफ्या या आकर्षित करणाऱ्या पाहायला मिळतात. अध्यक्ष चषक 2026. 6 चेंडू 21 धावा. गोलंदाजीच्या मार्कवर चैतन्य चौधरी, दादा सरकार, जीकेसी दुंद्रे या संघाकडून पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. झेल हवेमध्ये आणि वेल जज कॅच. अगदी आपण पाहतोय मिड ऑफ वरून धावत गेला आणि बिग विकेट मैदानाच्या बाहेर. केवाळीचं हे व्यक्तिमत्व. समाधान गायकर मॅचचा आनंद घेत असताना प्रणयजी भगत, विघ्नेश गायकर आणि वैभव पालकर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. विजय आपण या नाईटमध्ये पाहणार आहोत 50+चा एक लॉट्स आहे, त्याची इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित पनवेल नेरे 50+ क्रिकेट सामने जे 15 मार्चला नाईटमध्ये होणार आहेत. संघ डोंबिवलीचे RCC डोंबिवली, रसायनी रायगड, बेलापूर 50+ विरुद्ध पनवेल नेरे. सिनियर सिटीजन क्रिकेट संघ कुर्ला विरुद्ध कल्याण ग्रामीण, पुणे 11 पुणे आणि आगरी कोळी भाईंदर. हा 50+ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मॅचेस पाहणार होतो. वळूया मॅचकडे. आता मात्र होत्या नव्हत्या त्या अपेक्षा मात्र भंग झाल्या. तिथून आर्यन स्मृती धुंद्रेपाडा संघाच्या आता 4 मध्ये 21ची गरज आहे. म्हणजे 4 मध्ये 4 ठोकायचे आहेत. कुठेतरी वाटलं होतं की सामन्याचं काटा बदलला जाईल, परंतु काय दमदार गोलंदाजी केली गोलंदाज हर्षलने. जे 4थं षटक हाताळलं तिथून पुन्हा एकदा मान वरती काढू दिली नाहीये धुंद्रेपाडा संघाला. चेंडू हवेमध्ये अलगद खेळून काढलेला हवेमध्ये चाललाय. ते मात्र तू मे मिस कॉल झालं आणि जेल सोडला गेलाय. तर मात्र 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मध्ये करायच्या आहेत त्या 20 धावा. एखादा अव्वंतर चेंडू त्यावर आलेल्या जास्त धावा. कुठेतरी पहिल्या सत्रामध्ये त्याच धावा थोड्याशा अंगलड आल्या की काय धुंद्रेपाडाच्या. तिथून मात्र पुन्हा धावसंख्येचा ओघ चालू झाला होता. फक्त औपचारिकता शिल्लक असेल 2 चेंडूंची, कारण या सामन्यावर अधिराज्य गाजवलंय दादा सरकार, जीकेसी दुंद्रे संघाने. 8 गडी बाद झालेत. 39 पूर्ण हवाच काढून टाकली. चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, फक्त मिळाली ती सिंगल. शेवटचा चेंडू 1 मध्ये 18ची गरज. अध्यक्ष चषक 2026 सन्माननीय समीरदादा पाटील
यांच्या संकल्पनेतून साकारली जाणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शनमध्ये गावदेवी 11 नेरे त्यांच्या विरोधात गावदेवी अकुर्ली. दोन संघादरम्यान बिग बॅटल. एक एक सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या फेरीची पहिली लढत. ते मात्र विजय संपादन केले ते दादा सरकार GKC दुंद्रे संघाने. हार्दिक अभिनंदन असेल आणि हार्दिक आभार असेल. आर्यन स्मृती